खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शांत सुंदर विटा शहराची बकाल अवस्था समोर येते ती परप्रांतीयांच्यामुळेच. बांधकाम व्यवसाय, फळविक्री, चायनीज, सलून व्यवसाय, सोन्या चांदीचे कारागीर, भंगार व्यवसाय, आईस्क्रीम, बांधकाम साहित्य विक्री, सफाई कामगार याबरोबरच विटा शहरात अनेक क्षेत्रात परप्रांतीय असलेले पाहायला मिळतात. त्यांच्याकडून विट्यात प्रचंड अशांतताही निर्माण होत आहे. नेवरी रोडवरील सुंदर प्लाझामध्ये राहणारा इम्तियाज अहमद हा मूळचा उत्तर प्रदेशचा. त्याने एका महिलेशी गोड गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिची फसवणूक करून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्याच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. लगेचच आज मायाकानगरमध्ये 2 परप्रांतीय तरुणांच्या वादात एकाचा झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विट्यात आलेला व येत असलेला परप्रांतीयांचा लोंढा वेळीच रोखा, अन्यथा विट्याची बिहारकडे होणारी वाटचाल थांबवणे अशक्य आहे, अशा चर्चाही होत आहेत. तसेच विट्यात आलेल्या परप्रांतीयांची नोंद आहे का? ज्यांच्याकडे जे आश्रयास आहेत त्यांनी त्या परप्रांतीयांचे आधार कार्ड तपासणे, त्यांच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे. विट्यातील राजकीय नेते, नगरसेवक यांनी सुद्धा आपापल्या प्रभागात परप्रांतीय आहेत का हे पाहून त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. हजारोंच्या लोंढ्यात आलेले परप्रांतीय विटा शहराची डोकेदुखी बनू पाहत आहेत. अनेक जणांनी साध्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये परप्रांतीयांना भाड्याने ठेवले आहे. 4 पैसे भाडे म्हणून मिळते, त्यामुळे अनेकांनी कुठलीही चौकशी न करता त्यांना खोल्या दिल्या आहेत. अनेक परप्रांतीय गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. गुन्हा घडल्यानंतर त्यांची काहीच माहिती नसेल तर पोलीस तरी त्यांना शोधणार कसे? अनेकांनी रस्त्यावरच फळांची दुकाने थाटली आहेत. रात्री देशी दारू दुकानांवर या परप्रांतीयांचा दंगा सुरू असतो. शांत विट्यातून अनेक परप्रांतीय रात्री दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्यांना वेळीच रोखले नाही तर मात्र ते अधिकच हिंसक बनून दंगा घालणार आहेत. व्यवसाय कुणी कुठेही करू शकतो, पण किमान आपल्याकडे आलेल्या परप्रांतीयांची नोंद ठेवणे ही स्थानिकांची जबाबदारी आहे. सराफ पेठेत बंगाली कारागिरांनी आपला हिसका अनेक दुकानदारांना दाखवला आहे. सोने घेऊन पसार झालेल्या अनेक घटना घडल्या आहेत. नेवरी रोडवरील घटनेवरून आपण सावध झाली पाहिजे. म्हणूनच परप्रांतीयांना वेळीच रोखा, अन्यथा विट्याचा बिहार झालाच म्हणून समजा. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.